जय भीम मित्रांनो. तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज 25 जून 2025 चा दिवस वेनसडे होता आणि आज निफ्टी सेन्सेक्स कोणती एक्सपायरी नव्हती आणि मार्केटने ओव्हरऑल रिॲक्ट पण तसंच केलेलं आहे. इराण इस्रायल वॉरचं जे सध्याचं कंडिशन आहे, सध्या दोन्ही साईडने अटॅक्स थोडेसे कमी झालेले आहेत. ऑलमोस्ट परहॅप्स असं म्हणता येईल की आपल्याला अटॅक्स थांबलेले आहेत. युएसने काही मध्यस्थी केली आहे आणि ट्रम्प तात्यांनी परत एकदा डिक्लेअर केलंय की नेक्स्ट ट्यूजडे कमिंग ट्यूजडेला ते इराण बरोबर एक मीटिंग ठेवणार आहेत. सो लेट सी मार्केटमध्ये त्या गोष्टींचा काय इम्पॅक्ट होतोय आणि आपल्या निफ्टी आणि बँक निफ्टीने आज ओव्हरऑल कसं रिॲक्ट केलं. काल आपण ज्या लेवल्स दिल्या होत्या त्या लेवल्सला मॅच केलं नाही केलं, आजचे आपले ट्रेड्स कसे होते, त्यांचा टार्गेट हिट झाला की स्टॉप लॉस हिट झाला, ह्या गोष्टी पुढे चार्ट वरती समजून घेऊयात, जे समजायला जास्त इझी होईल. तर मित्रांनो, चला मी तुम्हाला पुढे घेऊन जातो आपल्या चार्ट वरती. तर फ्रेंड्स, जसं तुम्ही इथे बघू शकत असाल, पहिला हा निफ्टी बँकचा आहे. आपण निफ्टीच्या चार्ट पासून स्टार्ट करूया, कारण निफ्टी जसं मी नेहमी म्हणतो, इट्स मदर ऑफ ऑल इंडायसेस. ओके. सो चार्ट वरती तुम्हाला फ्रेंड्स इथे दिसत असेल की थोडस, एक सेकंड, मी हे आधीचे जे ड्रॉइंग्स होते आपले ते थोडेसे डिलीट करतो आणि मी जी रेंज दाखवली होती, ही रेंज पण आता उद्या थर्सडे आहे, निफ्टीची एक्सपायरी आहे, तर त्याला पण मी डिलीट करतो, कारण ऑलमोस्ट जी रेंज आपण सांगितलेली त्या रेंजमध्ये हे 3 दिवस तरी मंडे ट्यूजडे आणि वेनसडे निफ्टीने आणि ओव्हरऑल बँक निफ्टीने तसं रिॲक्ट केलेलं आहे. बट स्टील, तर फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकत असाल, ही कालचे लेवल्स सांगितले होते 25,075. सॉरी, हे परवाचे रेंज होत्या आणि अप्पर साईडला आपण आज अगेन सेम सांगितलं होतं 25,222. हा रेजिस्टन्स असेल आणि याच्यावरती जर निफ्टीने सस्टेन केलं आणि मुवमेंटम आलं, प्राइस ऍक्शन जर क्रिएट होत असेल, म्हणजे प्राइस ऍक्शन मध्ये मुवमेंटम असेल, तर आपला ट्रेड एक्झिक्यूट होऊ शकतो. बट तुम्ही ते बघू शकता, 9:15 ची फर्स्ट कॅन्डल आजच्या दिवशी अगेन एक गॅप अप होता. वेट, मी तुम्हाला इथे सर्कल करून दाखवतो, तर अगेन तुम्हाला ते समजायला जास्त इझी होईल, राईट. वेट सेकंड, सर्कल. येस, हा जो येल्लो छोटा सर्कल मी इथे दाखवलाय, ती निफ्टीची आज फर्स्ट कॅन्डल होती फ्रेंड्स. ओके. दोजी टाइप ऑफ कॅन्डल होती, म्हणजे बायर साइड, बायर्स आणि सेलर्स दोन्ही एकाच लेवलने ताकद लावत होते आणि पुश करत होते की मार्केटला वरती किंवा खालती ठेवण्याचं. बट मार्केट ऑलमोस्ट आज पूर्ण दिवस साइडवेज होतं. ठीक आहे. सेकंड हाफ मध्ये एक थोडीशी मुवमेंट आली होती, एक वाजल्याच्या नंतर एक मोठी कॅन्डल क्रिएट झाली होती. बट प्रीमियम्स मध्ये फार मोठी हालचाल नव्हती. सो निफ्टीने आज जर तुम्ही नीट बघाल तर 25,222 ही जी आपली एक रेजिस्टन्स लेवल होती, त्या लेवलला पकडूनच निफ्टीने आज साइडवेज पूर्ण दिवस घालवलेला आहे. सो हे झालं निफ्टीचं. तर आपण निफ्टीमध्ये तर ट्रेड घेत नाहीत, तुम्हाला माहिती आहे ऍज युजल, कारण निफ्टीची लॉट साईज 75 आहे आणि जसं मी नेहमी म्हणतो तसं निफ्टी इज ऑलवेज बेटर फॉर ऑप्शन सेलिंग, नॉट फॉर ऑप्शन बाईंग. आणि ऑप्शन बाईंग मध्ये आपण ट्रेड्स घेतो, म्हणजे मी माझे पर्सनल ट्रेड्स घेतो, जे मी तुमच्याशी नॉलेज आणि एज्युकेशनल पर्पज साठी तुमच्याशी शेअर करतो. ते निफ्टी बँकचं ट्रेड्स असतात. जर आजच्या दिवशी तुम्ही टेलिग्राम चॅनलला फॉलो करत असाल तर तुम्हाला ते ट्रेड्स पाहायला मिळत असतील. जर टेलिग्राम चॅनलला फॉलो करत नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे. प्लीज जाऊन ॲज अर्ली एज पॉसिबल टेलिग्राम चॅनलच्या लिंकला जॉईन करा, सो दॅट तुम्हाला जे माझे पर्सनल ट्रेड्स असतात ते तुम्हाला मी तुमच्याशी शेअर करू शकतो आणि तुम्ही पण त्यातून काही नॉलेज आणि प्रॉफिटमध्ये तुमच्या भर करू शकता. सो फ्रेंड्स, इथे पण मी ही जी रेंज दाखवली आहे, ही रेंज डिलीट करतो, त्यामुळे थोडासा चार्ट आपला किचकट वाटतोय. आणि अगेन हा जो सर्कल आहे, ऑलराईट, हा जुना सर्कल आहे, सो याला पण मी डिलीट करतो आणि एक नवीन सर्कल आजच्या दिवसाच्या फर्स्ट कॅन्डलसाठी इथे मी क्रिएट करतो, जेणेकरून तुम्हाला समजायला लागेल, इथे पण इझी होईल बँक निफ्टीच्या चार्ट वरती. ऑलराईट, ह्या सर्कल मध्ये जी फर्स्ट रेड कॅन्डल आहे, ठीक आहे, एकदम दोजी कॅन्डल आहे आणि तुम्ही ते बघताय की
रेजिस्टन्स लेवल जी होती आपली 56,666 ही जी अपसाइडची लेवल सांगितली होती त्या लेवलच्या खालीच म्हणजे लेवलला पकडूनच पूर्ण दिवस आज निफ्टी बँकने घालवला आहे. ऑलमोस्ट साइडवेज होतं कारण मार्केटमध्ये गॅपअप ऑलरेडी मिळालं होतं. ठीक आहे, जर तुम्ही इथे बघू शकता इथे गॅपअप मिळालेला आहे. ठीक आहे, निफ्टी बँकला सुद्धा आणि पूर्ण दिवस साइडवेज घालवलेला आहे कारण नवीन काही न्यूज नाहीये. आज कोणता एक्सपायरी डे नव्हता, कोणत्या इंडस्ट्रीजची एक्सपायरी नव्हती, प्लस इराण इस्रायल वॉर मध्ये काही फार नवीन काही घटना घडत नाहीयेत, काही घडामोडी बघायला मिळत नाहीत. तर त्याचा इम्पॅक्ट म्हणून थोडस निफ्टी बँकने सुद्धा आज आणि म्हणतात ना काल ऑलरेडी एवढी पळाली, परवा सलग 2-3 दिवसापासून मुवमेंट खूप हाय आहे. तर निफ्टी बँक पण थोडस श्वास घेते आणि ऑलरेडी निफ्टी बँक सुद्धा त्याच्या मंथली क्लोजिंगच्या जवळजवळ येत चाललेली आहे. त्यामुळे ही साइडवेज मूव आपल्याला आज बघायला मिळू शकते. आणि तुम्ही ते बघू शकता फ्रेंड, इथे मी एक ट्रेंड लाईन ड्रॉ करून ठेवलेली आहे. ऑलराईट, एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे. वेट, मी तुम्हाला एक सेकंड, मला ब्रशने मी तिला हायलाइट करून दाखवतो. ओके, हे बघा, ही जी ट्रेंड लाईन आहे. ऑलराईट, ओके. सो ह्या ट्रेंड लाईन, एक सेकंड, ओके. सो ह्या ट्रेंड लाईनला पकडून निफ्टी बँकचा हा जो प्रवास तुम्ही आपण इथे बघतोय, इथे आपल्याला गॅपअप मिळाला, इथे गॅपअप मिळाला, इथे गॅप डाऊन मिळाला होता आणि ह्या ट्रेंड लाईनला पकडून सध्या इवन इनफॅक्ट ही ही जर ट्रेंड लाईन आपण इथपर्यंत स्ट्रेच केली तर ही ट्रेंड लाईन इथेपर्यंत आहे. ऑलराईट, सो उद्याचा दिवस बघण्याचा क्रुशल असेल जर या ट्रेंड लाईनला निफ्टी बँकने ब्रेक केलं, ज्याचा 56,500 ही एक सायकोलॉजिकल लेवल आहे. ठीक आहे, याच्या खाली याच्या बिलो जर उद्या निफ्टी बँकने सस्टेन करायला सुरुवात केली तर आपल्याला एक डाऊन साइड मोमेंटम बघायला मिळू शकते, जी ऑप्शन बायर्स साठी प्रीमियम्स ला हलवण्यासाठी फायदेशीर असेल. अदरवाईज आणि उद्या सगळ्यात मेन म्हणजे निफ्टीची एक्सपायरी पण आहे, त्यामुळे आपण मोमेंटम थोडाफार एक्सपेक्ट करू शकतो. अकॉर्डिंग टू माय अनालिसिस फार मोठं मोमेंटम नसेल, बट स्टील आपण शेवटी मी नेहमी जसं म्हणतो मार्केट आहे, उद्याचं उद्या ऑन द स्पॉटच आपण जे काही डिसिजन आहे ते घेऊ शकतो, प्राइस ऍक्शन फॉलो करून आणि मोमेंटमला बघून. आणि अपर साइडला आपली रेंज तीच असणार आहे. फार फार तर आपण येथे ऑलरेडी 56,666 ही लेवल ब्रेक केल्यामुळे उद्याच्या दिवसासाठी मी तुम्हाला इथे ट्रेंड लाईनने प्लॉट करून दाखवतो. 56,888 ही एक नवीन लेवल मी तुम्हाला पर्टिक्युलरली फॉर टुमॉरो, ऑलराईट, उद्याच्या दिवसासाठी स्पेशली 56,888 ही लेवल मी सांगतो की अपसाइडला जर ही लेवल ब्रेक करून वरती सस्टेन केलं तर अपसाइड मोमेंटम मिळेल. आणि 56,500 ही डाऊन साइडला मी एक लेवल ऑलरेडी डिस्कस आता जस्ट तुमच्याशी केलेलीच आहे, ते पण मी इथे प्लॉट करून ठेवतो. ओके, सो समजायला जास्त इझी होईल फ्रेंड्स. ऑलराईट, सो यस, आणि ही जी प्रिव्हियस ट्रेंड लाईन आहे ती मी इथून डिलीट करतो सो दॅट उद्या जास्त कन्फ्युजिंग होणार नाही. ऑलराईट फ्रेंड्स, तर हे झालं आपलं निफ्टी आणि बँक निफ्टीचं उद्याच्या दिवसाच्या लेवल्स. सो फ्रेंड्स, उद्याचा दिवस कसा असेल हे आपण उद्याच ठरवू शकतो. उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे, मोमेंटम असेल किंवा नाही, किंवा साइडवेज जाईल एक्सपायरी, लेट्स सी, काही सांगू शकत नाही. कारण ह्या इराण इस्रायल वॉरमुळे सडन न्यूज येतात, सडन मार्केट गॅपअप होतं, सडन मार्केट गॅप डाऊन होतं. सो आधीच प्रिडिक्ट करणं थोडं मुश्किल आहे. बट नेहमीप्रमाणे जे पण काय माझे ट्रेड्स असतील, पर्सनल ट्रेड्स, ते मी टेलिग्राम चॅनलवरती तुमच्याशी नक्की शेअर करेन. टेलिग्राम चॅनलला फॉलो करा आणि स्टॉक मार्केटचा बाऊ करून घेऊ नका. स्टॉक मार्केट इज नॉट अ रॉकेट सायन्स, सिंपल आहे. स्टॉक मार्केट शिकून घ्या, फायनान्शियल लिटरसी शिकून घ्या आणि आपले फायनान्शियल गोल्स आणि टार्गेट अचीव करा. ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुन्हा पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.